बारामतीत घडलेल्या विमान अपघातासंदर्भात सर्वात मोठी आणि धक्का देणारी माहिती आज समोर आलेली आहे। बघा, मागच्या 28 जानेवारी पासून आजपर्यंत ऐकलेल्या बातम्या, वाचलेली वृत्तपत्रे, सोशल मीडियावरती पाहिलेले व्हिडिओ हे आता असत्य ठरत आहेत। कारण आता सीआयडीच्या माध्यमातून आज एक नवीन माहिती समोर आलेली आहे। या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झालेला आहे। बघा, बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही चर्चा सुरू होत्या, ज्या काही अफवा पसरवल्या जात होत्या, जी काही चुकीची माहिती पसरवली जात होते, जे काही दबक्या आवाजात संभाषण सुरू होते, तर याला आता पूर्णविराम लागलेला आहे। एकंदरीत अजयदादांच्या विमान अपघाताचा उलगडा झालेला आहे। बघा, मागच्या 8 दिवसांपासून अजयदादा जिवंत आहेत ही बातमी पसरवली जात होते। खरंच दादा जिवंत आहेत का, याचं गुपित आता उघडकीस आलेलं आहे। यासोबत अजयदादांचे आमदार, निकटवर्तीय सहकारी म्हणजेच अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न, खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेले प्रश्न, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेले प्रश्न, अंजनी दमानिया यांनी उपस्थित केलेले प्रश्न, यासोबत अजयदादांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या आमदारांनी आणि सामान्य नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि या प्रश्नावरती जो काही तोडगा निघलेला आहे तर तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून अजयदादांच्या विमान अपघातानंतर कोणाचे काय म्हणणे येत आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणतीही चुकीची माहिती किंवा कोणतीही अफवा न पसरवता जी काही सत्यता आज समोर आलेली आहे तर ती सत्यता तुमच्यापर्यंत मांडत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ लक्ष देऊन काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। आता बघा, एकंदरीत विचार करायला गेलात तर सोशल मीडियावरती एक बातमी तुफान व्हायरल होत आहे। ते बातमी म्हणजे पवारांचा पुतण्या म्हणजेच अजितदादा शिवाजी द बॉस पिक्चर मधील रजनीकांत सारखा एंट्री मारणार। कारण राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे। या स्टेटमेंटला धरून विविध चर्चा सुरू आहेत। आता या रोहित पवार साहेबांनी कोणतं स्टेटमेंट केलेलं आहे? अजयदादांची एंट्री शिवाजी द बॉस पिक्चर मधील रजनीकांत सारखी होऊ शकते का, आणि ही बातमी कोणत्या आधारावरती सत्य ठरू शकते हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। राजकीय वर्तुळामध्ये या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। एकंदरीत अजितदादा जिवंत आहेत हे कोणत्या आधारावरती बोललं जात आहे, याची मुख्य कारणे कोणकोणती आहेत, यासोबत विमानातील ब्लॅक बॉक्स मध्ये काय माहिती सापडलेली आहे, यासोबत अजयदादांचे चुलते म्हणजेच राजकारणातील धुरंधर शरद पवार साहेब यांनी हा अपघात आहे, हा घातपात नाही हे लगेच का मान्य केले, यासोबत अजयदादांची मुले पार्थ पवार, जय पवार किंवा अजयदादांचा पुतण्या रोहित दादा पवार यांनी यावरती अजून का स्टेटमेंट दिलेलं नव्हता, यासोबत महाराष्ट्र राज्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावरती अजून स्पष्ट वक्तव्य का केलेलं नाही, यासोबत हे विमान ज्यावेळेस कोसळत होता त्यावेळेस तुमच्या आमच्या कानावरती बातमी आले की दादा आपल्यातून गेले, त्यावेळेस काय सांगण्यात आलेलं होतं, तर बघा, अजयदादांचा अपघात झाला, दादांचे दुर्दैवी निधन झाले, दादा आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, ही बातमी तुमच्या आमच्या कानावरती कधी आली, तर ही बातमी बघा 9 वाजता, काहींना 9:30 वाजता कळाली, काहींना 11 वाजण्याच्या सुमारास कळवलेली होते। ही बातमी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये पसरलेली होती। त्यामुळे संपूर्ण देशभरामधून यावरती संशय व्यक्त केला जात होता की हा घातपात आहे की अपघात आहे, अशा पद्धतीची शंका व्यक्त केली जात होते। गावातील पारावरती, गावाच्या एशीबाहेर संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह बारामती असेल, मुंबई शहर असेल, तरी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये एकच वाक्य फिरत होता की हा घातपात आहे की अपघात आहे, तर याचा आता सत्य उघडकीस येत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा, राजकारणातील सर्वात मोठा नेता गोरगरिबांचा कैवारी आपल्यातून निघून गेला, ही बातमी ऐकून प्रत्येक घरातील कार्यकर्ता, विरोधक असेल, तर या सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा टाहो निर्माण झालेला होता। परंतु हे गुपित कसं उघडकीस येत आहे यावरती नजर टाकूयात। बघा, एकीकडे बोललं जात आहे की हा अपघात आहे, दुसरीकडे बोललं जात आहे की हा घातपात आहे, परंतु अपघात आहे हे कोणत्या आधारावरती बोललं जात आहे आणि हा घातपात आहे हे कोणत्या आधारावरती बोललं जात आहे त्याचीच माहिती आपण पुराव्यासहित बोलणार आहोत, बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, अफवा किंवा चुकीची माहिती न बघता सत्य माहिती तुम्ही पाहत जावा। बघा, एकंदरीत विचार करायला गेलं तर 28
जानेवारी 2026 रोजी बारामतीमधील गोजोबावीच्या परिसरात एक विमान कोसळलं। हे विमान लेअरजेट 45 या विमानात 6 जण होते। हे 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली। यानंतर काही कालावधी उलटला, लगेच सांगण्यात आलं की या विमानामध्ये अजयदादांसह अजून 5 जण जखमी आहेत। यानंतर लगेच सांगण्यात आलं अजयदादांचे निधन झाले, परंतु कोणाकोणाचे निधन झाले हे स्पष्ट झालेलं नव्हतं। त्यानंतर काही कालावधी उलटला, काही कालावधीनंतर हे स्पष्ट झाले की या लेअरजेट 45 विमानामध्ये मुंबईकडून बारामतीकडे रवाना कोण कोण झालेले होते, या विमानामध्ये कोण कोण बसलेलं होतं त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली होती। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजयदादा पवार होते, यासोबत कॅप्टन सुमित कपूर होते, यासोबत कॅप्टन शांभवी पाठक होत्या, यासोबत विदीप जाधव PSO यांना हेड कॉन्स्टेबल म्हणून म्हटलं जात होतं, यासोबत पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट होत्या। असे टोटल मिळून 5 प्रवासी होते। परंतु विचार करायला गेलं तर 28 जानेवारी रोजी तुमच्या आमच्या कानावरती कोणती बातमी ऐकण्यात आलेली होती, ती बातमी म्हणजे या लेअरजेट 45 विमानामध्ये अजयदादांसह अजून 5 जण होते। परंतु आता काय सांगण्यात येत आहे की अजयदादांसह अजून 4 जण होते, म्हणजेच या विमानामध्ये 6 जण व्यक्ती होत्या का 5 जण व्यक्ती होत्या, हा प्रश्न 100% तुमच्या मनामध्ये सुद्धा गोंधळ करून गेलेला असेल। त्यामुळेच मित्रांनो, शंका येण्याचं पहिलं कारण म्हणजे मीडियाच्या माध्यमातून पहिली बातमी आली की 6 जणांचा अपघात झाला, परंतु या विमानामध्ये 5 जण सापडले, यामुळे शंका निर्माण झाली। यासोबत काही दिवसानंतर अमोल मिटकरींनी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आणि हा घातपात असल्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये फिरू लागली। यासोबत हे घातपात आहे अशी बातमी फिरण्याचं दुसरं कारण म्हणजे संजय राऊत। बघा, या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक स्टेटमेंट दिलं। त्यांनी असं म्हटलं की अजयदादांकडे काही फाईल्स होत्या, त्या फाईल्समध्ये गुपित माहिती होते, त्यामुळे हा अपघात घातपात झालेला आहे, घातपात झालेला असू शकतो असं त्यांचं स्टेटमेंट आलं। यासोबत काही नेत्यांनी सुद्धा असे स्टेटमेंट केले की विमानामध्ये जेवढे पण व्यक्ती होत्या तर त्या सर्वांचं निधन झालं, विमान पूर्णपणे जळून खाक झालं, परंतु त्या विमानामध्ये जी पण कागदपत्रे होती तर ते कागदपत्रे का जळाले नाहीत। यासोबत अजयदादांच्या हातावरती जे घड्याळ होतं तर ते घड्याळ का जळालं नाही, अशा पद्धतीचे प्रश्न परत परत उपस्थित केले। यासोबत मागच्या 2-3 दिवसांपूर्वी बजरंग सोनवणे यांनी विमानात बॉम्ब होता का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला, त्यामुळे घातपात असण्याची शक्यता या स्टेटमेंटवरून राजकीय वर्तुळामध्ये फिरू लागली। यासोबतच राजकारणातील धुरंधर अजयदादांचे चुलते म्हणजेच या ठिकाणी शरद पवार साहेब यांनी खूप जलद स्टेटमेंट दिले, म्हणजे जास्त काय याची चौकशी न करता लगेच स्टेटमेंट केले की हा अपघात आहे, याच्यामध्ये राजकारण आणू नये, त्यामुळे अशी अपघाताची बातमी फिरू लागली, घातपाताची बातमी फिरू लागली। यासोबत अजयदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनींनी सुद्धा खूप जलद गतीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पार्थ पवार असतील, जय पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया ताई असतील, तर यांनी यावरती जास्त न बोलल्यामुळे हा घातपात असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली गेली। तर ही प्रमुख कारणे कोणती होते की हे घातपात असण्याची प्रमुख कारणे समोर येत होती। आता अपघात मानण्याची कारणे कोणकोणती आहेत? बघा, एका ठिकाणी बोललं जात आहे की हा अपघात आहे, दुसऱ्या ठिकाणी बोललं जात आहे की घातपात आहे। आता घातपात कोणत्या आधारावरती बोललं जात आहे ते कारणे सांगितले। बघा, हे ज्यावेळेस विमान कोसळलं त्यावेळेस CCTV सुद्धा समोर आलेला आहे। सरासरी 8:46च्या आसपास हे विमान कोसळलं, परंतु अगोदर काय सांगण्यात आलं की 8:45च्या दरम्यान धुके होते, तर या धुक्यांमुळे जी दृश्यमानता असते, विजिबिलिटी असते, तर ते पायलटला दृश्यमानता विजिबिलिटी न दिसल्यामुळे या ठिकाणी ते लँडिंग करताना रनवे दिसला नाही आणि अपघाती निधन झालं। परंतु काही वेळेस आता सांगण्यात येत आहे की पायलट करून हे विमान चुकीच्या पद्धतीने लँडिंग करण्याचा प्रयत्न केलेला होता। काही ठिकाणी बोललं जात आहे की या विमानामध्येच काहीतरी बिघाड झालेला होता, काही ठिकाणी बोललं जात आहे की या ठिकाणी त्या विमानाची यंत्रणेशी काहीतरी छेडछाड केलेली होती। यासोबतच विचार करायला गेलं तर जे प्रत्यक्षदर्शी होते, ज्यांनी हे स्वतः या ठिकाणी विमान क्रॅश होताना पाहिलेलं होतं, त्यांनी सुद्धा काही स्टेटमेंट दिलेले आहेत। अमोल मिटकरी म्हणतायत की विमान अपघात होण्याच्या अगोदर एक जण त्या विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, अशा पद्धतीचे भरपूर स्टेटमेंट फिरत आहे। त्यामुळे
प्रत्येकाच्या मनामध्ये हा घातपात आहे की अपघात आहे हे प्रश्न तयार होणं साहजिकच आहे। परंतु घातपात असल्याची कारणे बघितली, आता अपघात असू शकतो का आणि तो कोणत्या आधारावरती प्रूव्ह केला जाऊ शकतो हे आपण बघून घेऊया। आता बघा, अपघात आहे हे पहिलं कारण म्हणजे शरद पवार साहेब यांनी यावरती जास्त चर्चा केली नाही, त्यामुळे हा घातपात आहे असं म्हटलं गेलं। परंतु शरद पवारांसारखे मोठे नेते जर म्हणत असतील की हा अपघात आहे, याच्यामध्ये घातपात नाही, तर या ठिकाणी आपण सुद्धा मान्य करू शकतो की डायरेक्ट चुलत्यांनी मान्य केलेलं आहे। शरद पवार हे राजकारणातील धुरंधर नेते आहेत, त्यांनी मान्य केलेलं आहे, त्यामुळे अपघात असू शकतो। कारण या ठिकाणी अपघात असण्याचे हे एक मुख्य कारण आहे। त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी लगेच का शपथ घेतली, तर बघा एकंदरीत विचार करायला गेलं तर उपमुख्यमंत्री पद हे सर्वात मोठं पद असतं आणि या पदाच्या आधारावरती जे पण काही खासदार असतात, आमदार असतात, हे या ठिकाणी जडून असतात, याच्यामध्ये फुटाफट होऊ नये या दृष्टिकोनातून ही शपथ घेतल्याची माहिती समोर येत आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की अजयदादांची रजनीकांतसारखी एंट्री होऊ शकते का, कारण ही बातमी तुफान व्हायरल झालेली आहे। यासोबत अजयदादा जिवंत आहेत का, यासाठी कोणते पुरावे आहेत का, याविषयी सुद्धा माहिती बघून घ्या, कारण मोठ्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। विचार करायला गेलं तर या ठिकाणी विचारात पाडणाऱ्या चर्चा सुद्धा सुरू आहेत। त्यामुळे मित्रांनो, आपण कोणतीही असत्य माहिती न पोहोचवता जी पण काही सत्यता आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल। आता बघा मित्रांनो, अजयदादा जिवंत आहे ही बातमी सोशल मीडियावरती वाऱ्यासारखी पसरलेली आहे। तुफान याविषयी व्हिडिओ सुद्धा पसरत आहेत। परंतु खरंच अजयदादा जिवंत आहेत का, तर ते जिवंत असतील तर ते आता कुठे आहेत, कुठे असतील? विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या, मग फक्त 5 जणांच्या बॉडी का सापडल्या, अख्खं विमान जळालं, परंतु ती कागदपत्रे फाईल्स का जळालेल्या नाहीत? यासोबत अजयदादांचे पायलट का बदलण्यात आलेले होते? यासोबतच राजकारणातील धुरंधर आणि अजयदादांचे चुलते शरद पवार साहेब यांनी अपघातच आहे हे लगेच का मान्य केलं? यासोबत अगोदर मिळालेल्या माहितीनुसार धुक्यांमुळे अपघात झाला, परंतु काही कालावधीनंतर तांत्रिक कारणांमुळे अपघात झाला। अमोल मिटकरी, संजय राऊत, बजरंग सोनवणे, अंजनी दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सुद्धा संभ्रम तयार झालेला होता। त्यामुळे मित्रांनो, हा अपघात असू शकतो का घातपात असू शकतो, यावरती मोठमोठ्या चर्चा सुरू करण्यात आलेल्या आहेत, चर्चा सुद्धा सुरू आहेत। राजकीय वर्तुळामध्ये या चर्चांना आता उधाण येत आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर जी काय सत्यता आहे, यासोबत आता ही जी सत्यता तपासण्यासाठी CID कडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। तर या CIDच्या माध्यमातून काय स्पष्टता सांगण्यात आलेली आहे त्यावरती आपण नजर टाकणार आहोत। बघा, विचार करायला गेला तर अजयदादांचं निधन, अजयदादांचा विमानामध्ये दुर्दैवी अंत हा 28 जानेवारी 2026 बुधवार रोजी झालेला होता। तुम्हाला सर्वांना माहिती असेल, जर तुम्ही त्या रनवे पाशी गेला तर तो रनवे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मोठ्या पद्धतीचा तो रनवे जर दादांच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीने जर तो दुरुस्ती करण्यात आला असता तर तो या ठिकाणी अजयदादांचं लँडिंग हे व्यवस्थित झालं असतं, अशी माहिती राजकीय वर्तुळामध्ये फिरत आहे। परंतु खरंच कोणतं कारण आहे याविषयी माहिती देऊन टाकतो। बघा, विचार करायला गेलं तर एखादी हिरोईन, एखादा हिरो, एखादं राजकारणी किंवा राजकारणी जर अशा पद्धतीने त्यांचा अंत झाला किंवा मृत्यू झाला तर त्याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात। विचार करायला गेलं तर श्रीदेवीचा सुद्धा अशाच पद्धतीने निधन झालेलं होतं, म्हणजेच वेगळी पद्धत होती, परंतु श्रीदेवीचं सुद्धा निधन झालेलं होतं। त्यावेळेस सुद्धा मोठ्या पद्धतीच्या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू होत्या की वेगवेगळ्या कारणांमुळे हे निधन झालेलं असावं, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे। त्याच पद्धतीने अजयदादा सुद्धा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठं नेतृत्व असल्याची माहिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे अजयदादांचं निधन यावरती मोठमोठ्या चर्चा होणं हे साहजिकच आहे। विचार करायला गेलं तर अजयदादा हे अजूनही आपल्यातच आहेत अशी भावनिक पोस्ट सुद्धा कार्यकर्ते करत आहेत। विचार करायला गेला तर काही जण म्हणत आहेत की अजयदादा शिवाजी द बॉस पिक्चरमधील रजनीकांतने जशी डबल एंट्री केलेली होती, पहिल्यांदा दाखवलेलं होतं की रजनीकांतचं निधन झालं, त्यानंतर परत एकदा रजनीकांतने हेलिकॉप्टरमधून या ठिकाणी रॉयल एंट्री केलेली होती, तशीच एंट्री अजयदादांची होईल अशी पद्धतीचे या ठिकाणी प्रूफ सुद्धा पाठवले जात आहेत, माहिती सुद्धा दिली जात आहे। खरंच असं होऊ शकतं का याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। परंतु मित्रांनो, अजयदादा जिवंत आहेत हे फक्त गावातील पारावरती
किंवा तुमच्या गावातील चौकापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर हे तुमच्या गावातील चौकापासून तुमच्या गावाची जी काय बॉर्डर असते, येश असते, तर त्या येशीपासून संपूर्ण बारामती शहरापासून, पुणे शहरापासून, मुंबई शहरापासून, महाराष्ट्र राज्यापासून, भारत देशापासून हे राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एकच बातमी फिरत आहेत की अजितदादा जिवंत असू शकतात का, अजितदादांची काही खेळे आहे का, असे प्रश्नसुद्धा आता उपस्थित केले जात आहेत. कारण अमोल मिटकरींनी स्पष्ट वक्तव्य केलेलं होतं की हे अजितदादा नाहीत, अजितदादा खूप हुशार माणूस आहे, अजितदादा या ठिकाणी एक्सपायर म्हणजे त्यांचं निधन झालेलं नसावं, अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अशा चर्चांना उधाण आलेलं होतं. बघा, विचार करायला गेला तर अजितदादांच्या अपघातासंदर्भात एवढ्या चर्चा होण्याचं कारण म्हणजे काय झालंय की आपल्या महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे जर यामधील स्पष्ट माहिती दिली असती तर अशा चर्चा सुरू झालेल्या नसत्या. परंतु शासन या ठिकाणी सर्व गोष्टींचा आढावा घेत आहे, सर्व पुरावे लक्षात घेत आहे. पुरावे घेतल्यानंतर यावरती अधिकृत माहिती देणार आहे. परंतु एकंदरीत सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर या ठिकाणी मोठ्या पद्धतीचा गैरसमज पसरलेला आहे. बघा, एकतर हा अपघात धुक्यामुळे झाला का तांत्रिक बिघाडामुळे झाला, यासोबत अजितदादांची ओळख हे त्यांच्या घड्याळामुळे पटले की त्यांच्या जॅकेटमुळे पटले, यासोबत बजरंग सोनवणे यांनी केलेला दावा की विमानामध्ये बॉम्ब होता का, तांत्रिक बिघाड झालेला होता का, लँडिंग हे नजर चुकीच्या दिशेने गेलं का, हा घातपात होता, हे ठरवून केलेलं आहे. अशा पद्धतीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहेत. परंतु डायरेक्ट शरद पवार साहेब म्हटलेले आहेत की हा अपघात आहे, हा घातपात नाही. त्यामुळे तिथंच विषय कट झालेला आहे. परंतु याच्यावरती चौकशी करणं ही योग्य आहे, प्रश्न उपस्थित करणं सुद्धा योग्य आहे. त्यामुळे आता CIDच्या माध्यमातून यावरती बैठक नेमून यावरती पुरावे गोळा करून यावरती मोठा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती समोर येणार आहे. ती माहिती आल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे भेटणार आहेत. बघा मित्रांनो, आपण सर्व सोशल मीडियावरती योग्य माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये आपण अफवा किंवा चुकीची माहिती किंवा तुमचा मन दुखवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.